विशिष्टाद्वैत संप्रदाय खूप प्रसिद्ध नाव असलं तरी सुद्धा त्यापासून सुरू झालेली आपल्याला दिसते. म्हणजे दक्षिण भारतामध्ये आळवार किंवा अलवार अशा कवी होते भक्त, आणि ते विचारसरणी रुजवली असं आपण म्हणूयात. आणि त्यांच्या काव्यामध्ये जी विचारसरणी होती त्याचा अभ्यास लोकांनी म्हणजे आचार्य केला. त्या विचारसरणीचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये नाथमुनी नावाचे एक संत म्हणूयात किंवा आचार्य म्हणूयात, 9व्या शतकाच्या 10व्या शतकामध्ये ते होऊन गेले. त्यांनी त्या आळवारांची जी गीतं होती ती एकत्रित केली आणि त्या एकत्र ते संकलन त्यांनी केलं होतं. त्याला दिव्य प्रबंधम असं नाव आहे. ते अतिशय प्रसिद्ध असं संकलन आहे आणि म्हणून नाथमुनींना त्या वैष्णव पंथाचे आद्य आचार्य म्हणून मान आहे. त्याच नाथमुनींनी पुढे न्यायतत्व नावाचा ग्रंथ लिहिला आणि विशिष्टाद्वैत तत्वज्ञान मांडणारा हा सगळ्यात पहिला ग्रंथ मानला जातो. त्यानंतरचा महत्वाचा ग्रंथ म्हणजे श्रीभाष्य आहेच, पण श्रीभाष्य रामानुजाचार्यांनी लिहिण्याच्या पूर्वी सुद्धा हा विशिष्टाद्वैत संप्रदाय थोड्याफार प्रमाणामध्ये अस्तित्वात होता. त्या नाथमुनींचे जे नातू होते यामुन मुनी किंवा यामुनाचार्य, हे याच पंथाचे दुसरे आचार्य त्यांना म्हणावलं गेलं आणि त्यांना दुसरं असं नाव आहे की आळविंदार असं हे त्यांचं दुसरं नाव आहे. ते सन्मानदर्शक नाव आहे आणि हेच यामुनाचार्य रामानुजाचार्यांचे गुरु होते असं मानलं जातं. त्या संबंधीची कथा पुढे येणारच आहे. त्यांनी सिद्धित्रय, यामुनाचार्यांनी सिद्धित्रय नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी विशिष्टाद्वैत तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आता सिद्धित्रय आणि स्तोत्ररत्न हे दोन्ही ग्रंथ यामुनाचार्यांनी लिहिले आणि ते जे स्तोत्ररत्न हा जो ग्रंथ आहे तो भक्ती गीतांचा संग्रह आहे आणि ते वाचून रामानुजाचार्यांनी यामुनाचार्यांचं शिष्यत्व स्वतःच्या मनाने पत्करलं किंवा स्वीकारलं असं म्हणतात. मला आता पुढेच नाही जाता येत. तर त्यामुळे विशिष्टाद्वैत तत्वज्ञानाची एक संपूर्ण मोठी परंपरा आहे. म्हणजे रामानुजाचार्यांच्या सुद्धा आधी काही प्राचीन आचार्य या संप्रदायामध्ये होऊन गेले. त्यांची नावं अशी येतात. पहिले आहेत बोधायन, ज्यांनी आपण ज्याला वेदाचा पहिला भाग म्हणजे पूर्व मीमांसा असं म्हणतो आणि उत्तर मीमांसा असं म्हणतो, तर ते दोन वेगळं मानलं नाही. त्यांनी ते सगळं एकच आहे असं मानलं आणि त्यामुळे त्यांनी त्या पूर्व मीमांसा कांडाला धर्ममीमांसा असं नाव दिलं. नंतर त्याच्यातच दुसरा जो देवतांचं वर्णनपर कांड आहे त्याला देवमीमांसा नाव दिलं आणि नंतर ज्याला आपण उत्तर मीमांसा म्हणतो त्याला बोधायनांनी ब्रह्ममीमांसा असं म्हटलं. त्यानंतरचे आचार्य म्हणजे द्रविड आचार्य, त्याच्यानंतर टंका, गुहदेव, कप्पर्दी, भरुची असे अनेक आचार्य होऊन गेले आणि त्यांच्याच आचार्यांच्या परंपरेमध्ये यामुनाचार्य हे महत्वाचं नाव येतं. आणि या सगळ्या आचार्यांची नावं कुठे कुठे श्रीभाष्यात येतात, पण श्रीभाष्यामध्ये एक महत्वाचं वाक्य आहे की रामानुजाचार्य म्हणतात की या पूर्वाचार्यांनी सचिक्षिपुहु तन्मतानुसार, त्यांनी जे सांगितलं आहे त्यांच्या मतानुसार मी आता विशिष्टाद्वैत तत्वज्ञान सांगतो आहे. श्रीभाष्यामध्ये रामानुजाचार्य असं म्हणतात. या विशिष्टाद्वैत तत्वज्ञानाचे काय म्हणता येईल प्रसिद्ध आचार्य असं आपण रामानुजाचार्यांना ओळखतो. रामानुजाचार्य हे शेष म्हणजे ज्याच्यावर श्री विष्णू विश्रांती घेतात त्या शेषाचा अवतार म्हणून मानले जातात. आता शेषाचा सगळ्यात पहिला अवतार अनंत रूप आहे पहिल्या युगामध्ये असणारा. त्याच्यानंतर
रामायण काळी लक्ष्मण हा शेषावतार मानला गेला. त्यानंतर बलराम हा द्वापारी युगामध्ये शेषाचा अवतार मानला गेला आणि कलियुगामध्ये रामानुजाचार्य हे शेषाचा अवतार आहे असं संप्रदायात मानलं जातं. रामानुज दर्शनाचे ते आपण म्हणूयात प्रवर्तक होते. आता रामानुज दर्शन हे विशिष्टाद्वैताचं जे दर्शन रूप आहे ते नंतर पुढे पुढे प्रकाशात आलं आणि त्याला रामानुजांचं नाव दिलं गेलं. त्याबद्दलची एक गोष्ट प्रसिद्ध आहे, ती गोष्ट आपण पुढे लगेचच बघणार आहोत. आणि या संप्रदायामध्ये नंतर पुढे अजून एक संप्रदाय उदयाला आला, याच संप्रदायाचा प्रभाव असणारा रामानुज संप्रदायाचा, आणि त्याला श्री संप्रदाय असं सुद्धा म्हटलं गेलं. आता रामानुजांचा काळ सर्वप्रथम आपण बघूयात. रामानुजांचा काळ अगदी व्यवस्थितपणे आपल्याला समजतो. इसवी सन 1017 चैत्र शुद्ध पंचमी म्हणजे शके 939 मध्ये रामानुजाचार्यांचा जन्म झाला आणि त्यांनी इसवी सन 1137 मध्ये मंगळवारी माघ शुक्ल दशमीच्या दिवशी त्यांचा अवतार समाप्त केला. म्हणजे एकूण 120 वर्षाचं आयुर्मान रामानुजाचार्यांना लाभलं होतं. त्यांच्या वडिलांचं नाव केशव सोमयाजी, आईचं नाव कांतिमती आणि रामानुजाचार्य विवाहित होते. पण रक्षकंबल म्हणजे रामानुजाचार्यांचं, आणि परत मी काल जसं उदाहरण दिलं तुकाराम महाराजांचं उदाहरण देता येईल की ती त्यांची पत्नी ही काय म्हणता येईल खूप धार्मिक नव्हती आणि मग संसारांना कंटाळून त्यांनी पुढे संन्यास आश्रमात प्रवेश केला. अशाही अनेक कथा रामानुजाचार्यांच्या बाबतीत येतात, जसं तुकारामांच्या पत्नीच्या बाबतीत सांगितलं जातं, संत तुकारामांच्या. त्यानंतर त्यांचं प्राथमिक शिक्षण रामानुजाचार्यांचं हे यादव प्रकाश यांच्याकडे झालं, वेदाचं शिक्षण. आणि हे यादव प्रकाश अद्वैती होते. यादव प्रकाशांची अनेक मतं पुढे रामानुजाचार्यांना पटली नाहीत, त्यामुळे त्यांनी त्यांना विरोध केला आणि मग यादव प्रकाशांनी त्यांना शिष्य म्हणून खूप त्रास दिला असं सांगितलं जातं. पण नंतरच्या काळामध्ये हेच यादव प्रकाश पुन्हा रामानुजाचार्यांचे शिष्य झाले, अशाही संप्रदायामध्ये गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर यामुनाचार्य हे साक्षात गुरु नव्हते रामानुजाचार्यांचे. साक्षात गुरु नव्हते याचा अर्थ असा आहे की रामानुजाचार्यांनी त्यांना गुरु मानलं होतं आणि मी मगाशी जसं म्हटलं ते विशिष्टाद्वैत संप्रदायाचे होते आणि अलवार संतांचा संग्रह, संतांच्या काव्यांचा संग्रह करणारे आणि त्यावर स्तोत्ररत्न वगैरे असे ग्रंथ लिहिणारे यामुनाचार्य होते. पण ते त्यांचे साक्षात गुरु नव्हते, कारण त्यांनी रामानुजाचार्यांना संन्यासाची दीक्षा दिली नाही. रामानुजाचार्यांना संन्यासाची दीक्षा दिली ती म्हणजे गोष्टीपूर्ण किंवा गोष्टीपूर्ण यांनी दिली. हे काही ठिकाणी रामानुजाचार्यांचे मावस भाऊ होते असं सांगितलं जातं. त्यांनी ओम नमो नारायणाय या मंत्राची दीक्षा रामानुजाचार्यांना दिली. याबद्दलची एक गोष्ट अशी प्रसिद्ध आहे, मी जसं म्हटलं की रामानुज दर्शन का बरं म्हटलं जातं या ठिकाणी, तर हा जो मंत्र आहे ओम नमो नारायणाय, हा मंत्र संप्रदायामध्ये त्यांच्या गुरूंनी गोष्टीपूर्णांनी त्यांना दिला. पण हा मंत्र खूप जणांसमोर जोरात मोठ्या आवाजात म्हणू नये अशी रूढी होती त्या काळात. पण रामानुजांनी ही रूढी मानली नाही. ते डोंगरावर जाऊन मोठ्यांदा हा मंत्र म्हणत असत. तर त्यावर गोष्टीपूर्ण त्यांच्यावर चिडले. तर रामानुजाचार्यांनी त्याला म्हणजे तू गुरुची आज्ञा मोडलीस असं गोष्टीपूर्ण त्याला म्हणाले. त्यावर रामानुजाचार्य म्हणाले की मी म्हणजे हा मंत्र कशासाठी आहे तर उद्धार होण्यासाठी आहे. तर मग सगळ्यांचा जगामध्ये जे कोणी आहेत त्यांना नारायणाचा आशीर्वाद मिळून त्यांचाही उद्धार होऊ दे म्हणून मी हा मंत्र सगळीकडे म्हटला. हे उत्तर ऐकून गोष्टीपूर्णांना अत्यंत समाधान वाटलं आणि
मग ते म्हणाले की मी जी विद्या विशिष्टाद्वैत तत्वज्ञानाची तुला देणार आहे ती विद्या पुढे तुझ्याच नावाने रामानुज दर्शन म्हणून प्रसिद्ध होईल असं गोष्टीपूर्णांनी सांगितलं. त्यामुळे रामानुज दर्शन असं विशिष्टाद्वैताला नंतर म्हटलं गेलं. यामुनाचार्यांकडे जेव्हा रामानुजाचार्य गेले त्यांचं शिष्यत्व पत्करायला, तेव्हा अचानकपणे म्हणजे यामुनाचार्यांची शेवटची घटका जवळ आली होती आणि त्या प्रसंगाच्या वेळी रामानुजाचार्य तिथे गेले. त्यांना यामुनाचार्यांचं शिष्यत्व हवं होतं, पण ते कदाचित त्यांच्या नशिबात नव्हतं. पण या प्रसंगाच्या वेळी यामुनाचार्यांची 3 बोटं पूर्णपणे वळली होती, आतमध्ये वळली गेली होती. तर त्यावरून संकेत असा होता की त्यांच्या 3 इच्छा राहिलेल्या होत्या, त्या इच्छा कोणीतरी पूर्ण कराव्यात अशी त्यांची अंतिम इच्छा होती. ते 3 इच्छांच्या बाबतीत 2 मतांतर आहेत. पहिली म्हणजे त्या 3 इच्छा अशा होत्या की ब्रह्मसूत्रांवर विशिष्टाद्वैत मतानुसार भाष्याचं लेखन करणं. दुसरं, दिल्लीच्या राजाकडे विष्णूची मूर्ती एक त्याने पळवून नेली होती, ती विष्णू मूर्ती प्राप्त करून त्याची स्थापना करणं. आणि तिसरी इच्छा होती विशिष्टाद्वैत मताचा प्रसार करणं. तर जेव्हा रामानुजाचार्य तिथे यामुनाचार्यांसमोर म्हणाले की मी या 3ही इच्छा पूर्ण करीन, तेव्हा हळूहळू ती बोट पुन्हा सरळ झाली. त्यावेळेस असा प्रसंग सांगितला जातो. याच्याच बाबतीतल्या दुसऱ्या 3 इच्छा अशा पद्धतीने होत्या असंही संप्रदायात मानलं जातं. पहिली इच्छा म्हणजे जनतेला आळवार संतांचा जो वैष्णवाचा मार्ग आहे त्यालाच द्राविड वेद असं म्हटलं आहे, ज्याला दिव्य प्रबंध असं नाव होतं. नाथ मुनींनी जो दिव्य प्रबंध संकलित केला तो, आणि प्रपत्तीचा सिद्धांत या जनमानसामध्ये बिंबवला गेला पाहिजे, ही पहिली इच्छा. दुसरी, विशिष्टाद्वैत मतानुसार ब्रह्मसूत्रांवर म्हणजे उत्तर मीमांसेचं भाष्य लिहायचं आणि त्याचा प्रसार करायचा. आणि तिसरं, वैष्णव संप्रदायाच्या स्पष्टीकरणाचे प्रबंध रामानुजाचार्यांनी स्वतः लिहायचे आणि पराशर इत्यादी त्यांचे जे शिष्य आहेत त्यांच्याद्वारे सुद्धा त्या ग्रंथांची निर्मिती करायची. अशा 3 इच्छा यामुनाचार्यांच्या होत्या आणि त्या 3 इच्छा पूर्ण करण्याचं वचन रामानुजाचार्यांनी यामुनाचार्यांना दिलं. यामुनाचार्यांच्या म्हणण्यानुसार गोष्टीपूर्णांनी रामानुजाचार्यांना संन्यासाची दीक्षा दिली किंवा वैष्णव संप्रदायाची दीक्षा दिली. त्या संप्रदायाची दीक्षा म्हणजे त्या दीक्षाविधीचे एकूण 5 संस्कार असतात. ते संस्कार इथे तुम्हाला या चित्रामध्ये दिसून येतील. एक म्हणजे पहिला संस्कार ताप, म्हणजे कपाळ आणि बाहू यांच्यावर तापलेल्या धातूने मुद्रा उमटवायची. दुसरं पुंड्र म्हणजे मस्तकावर आणि बाहूंवर चंदन लावायचं. तिसरं म्हणजे नवीन संन्यास जो घेतो त्याने नवीन नाव धारण करायचं आणि मंत्र ग्रहण करायचं आणि होम हवन करायचं. तर अशा पद्धतीने त्यांनी दीक्षा ग्रहण केलं. रामानुजाचार्यांच्या देशाबद्दल म्हणजे ते कुठे कुठे कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये त्यांचं कार्य झालं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यांचा जन्म तमिळनाडू मद्रास इथं पेरू, कारण ह्या शब्दाचा उच्चार ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दिलेला आहे. तर पेरुंबुदूर म्हणजे हे भूतपुरी नावाचं गाव आहे. तिथे रामानुजाचार्यांचा जन्म झाला. तेव्हा तिथे चोल वंशाचं राज्य होतं. त्यानंतर त्यांचं प्राथमिक अध्ययन कांची इथे झालं. त्यांना संन्यासाची दीक्षा जी मिळाली, जी काही जण म्हणतात यदिराज संन्यासींनी दिली आणि खूप ठिकाणी गोष्टीपूर्णांचं नाव येतं संन्यास दीक्षेच्या बाबतीत,
ती श्रीरंगम इथे दिली गेली आणि त्यांनी 12 वर्ष वैष्णव धर्माचा प्रसारासाठी शालग्राम इथे कार्य केलं. आता रामानुजाचार्यांचे सगळ्यात प्रसिद्ध ग्रंथ कोणते आहेत? तर अनेक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत असं सांगितलं जातं, पण त्याची ऑथेंटिसिटी सुद्धा आपल्याला तपासावी लागते. पण त्यांचा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे श्रीभाष्य, जो ब्रह्मसूत्र बादरायण व्यासांची जी ब्रह्मसूत्र आहे त्याच्यावरील हे भाष्य आहे. त्यानंतर त्यांनी वेदांत दीप आणि वेदांत सार या श्रीभाष्यावरच छोट्या संक्षिप्त अशा टीका लिहिल्या. त्यानंतर वेदार्थ संग्रह, याच्यामध्ये जे पदार्थ विशिष्टाद्वैत संप्रदायामध्ये मान्य केले जातात त्यांचा एक संग्रह आहे आणि म्हणजे प्रकरण ग्रंथासारखा हा छोटा ग्रंथ आहे. त्यानंतर परत प्रसिद्ध ग्रंथ त्यांचे ते म्हणजे गद्यत्रय, हे पण अत्यंत महत्वाचे ग्रंथ मानले जातात. जसं श्रीभाष्य प्रसिद्ध आहे तसे हे गद्यत्रय प्रसिद्ध आहेत. पहिला आहे शरणागती गद्य, दुसरा आहे श्रीरंग गद्य आणि तिसरा आहे श्री वैकुंठ गद्य. भगवंताच्या आराधना कर्मावर त्यांनी स्वतंत्र निबंध लिहिले, ते नित्य ग्रंथ म्हणून संप्रदायामध्ये मान्य केले जातात. त्यानंतर परत रामानुजाचार्यांचं अत्यंत महत्वाचं कार्य ते म्हणजे गीतेवर, भगवद्गीतेवर केलेलं त्यांचं भाष्य हे खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे इतर अनेक आचार्यांपेक्षा सुद्धा रामानुजाचार्यांचं गीता भाष्य सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. रामानुजाचार्यांनी उपनिषदांवर कोणतंही भाष्य रचलेलं नाही, पण संप्रदायामध्ये सगळ्या उपनिषदांवर भाष्य रचलं असं काही ठिकाणी मान्य केलं जातं. तर ते जे उपनिषदांवर केलेलं भाष्य आहे ते रंग रामानुज या आचार्यांनी केलं आणि ती विशिष्टाद्वैत मताप्रमाणे उपनिषदांवर रचलेली अशी टीका आहे, म्हणजे भाष्य आहे. ते पूर्णतः भाष्य या काय म्हणता येईल संकल्पनेशी मिळतं जुळतं आहेच असं नाही ते उपनिषद भाष्य. त्यामुळे श्रीभाष्य आणि गीता भाष्य या दोन प्रस्थानांवर, ज्याला प्रस्थानत्रयींपैकी ही जी दोन प्रस्थानं आहेत त्याच्यावर रामानुजाचार्यांनी भाष्य रचलेलं आहे. आता आपण रामानुजाचार्यांच्या तत्वज्ञानाकडे जाऊया. रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत वाद किंवा विशिष्टाद्वैत वादाचा पुरस्कार केला. तर विशिष्ट अद्वैत हे दोन शब्द इथे आहेत, तर ते आपल्याला पहिल्यांदा समजावून घ्यायचे आहेत. अद्वैत म्हणजे त्या ब्रह्मतत्वाबरोबर अद्वैत म्हणजे ते दोन नाही, पण मग जीव आणि जगत म्हणजे चित आणि अचित, चित म्हणजे जीव, अचित म्हणजे जड पदार्थ जगत, ही दोन्ही विशेषण आहेत. कशाची विशेषण आहेत? तर त्या ब्रह्मतत्वाची विशेषण आहेत असं मानलं जातं. म्हणजे चित अचित हे अवलंबून आहेत कशावर? ब्रह्मतत्वावर. ते परस्परांशी संबंधित आहेत. अशा विशेषणांनी नटलेलं ते ब्रह्मतत्व म्हणजे एक विशिष्ट, म्हणून ते विशेष प्रकारचं अद्वैत आहे. म्हणजे ब्रह्मतत्वाशी ऐक्य या शब्दाचा अर्थ इथे अशा पद्धतीने घेतलाय की आपण त्या विशिष्ट असणाऱ्या अशा ब्रह्मतत्वामध्ये अंतर्भूत आहोत, ही जीवात्म्याला किंवा जगताला असणारी जाणीव म्हणजे विशिष्टाद्वैत असा अर्थ आहे. म्हणजे विशेषण विशेष्य संबंध ब्रह्म आणि चिदचित यांच्यामध्ये मानलेला आहे. त्यांच्यामध्ये परमार्थतः न अद्वैतम असं सांगितलं आहे, पण समानाधिकरण म्हणजे त्या दोघांचं अधिकरण चित आणि अचित, जड आणि म्हणजे जगत आणि जीव यांचं आधार कोण आहे? तर ते ब्रह्मतत्व आहे. अशा पद्धतीने विशिष्टाद्वैत मान्य केलेलं आहे. यांच्यामध्ये प्रमाणभूत ग्रंथ या संप्रदायामध्ये मानलेले आहेत ते म्हणजे श्रुती म्हणजे वैदिक वाङ्मय, नंतर स्मृती, त्यामध्ये सगळी पुराणं, पण विशेष करून विष्णू पुराणाला या संप्रदायामध्ये जास्त महत्व दिलं गेलं आहे. आणि त्यानंतर सगळे आगम ग्रंथ, अलवार संतांची गीत आणि महाभारत हे प्रमाणभूत ग्रंथ या संप्रदायात मानले जातात. आता ईश्वर, जीव आणि जगत यांचा संबंध काय आहे? तर या जीवाचा
चैतन्याचा नियामक म्हणजे ईश्वर आहे. आत्मतत्व, चित, जड पदार्थ, अचित आणि ईश्वर यांच्या ही तीनही तत्व सत्य आहेत. आणि चित आणि अचित हे दोन्ही ईश्वरांवर अवलंबून आहेत असं मानलंय. म्हणजे चित आणि अचित हे ईश्वराचं शरीर मानलंय. जीव आणि जगत हे ईश्वराचं शरीर मानलंय. म्हणजे जीवात्मे जरी शरीराच्या संबंधात असले तरी ते परमेश्वराच्या संबंधात त्या परमेश्वराचं शरीर ठरतात. आणि परमेश्वर हा शरीरी, ते शरीर धारण करणारा असा ठरतो. आणि त्याच्यामध्ये वेगळेपणा नाहीये, पृथक्त्व नाहीये, ते दोन्ही एकच आहे असं सांगितलं. ही भाषा थोडीशी समजावून घ्यावी लागते, कारण तो विशेषण विशेष संबंध इथे मानलेला असल्यामुळे त्याला विशिष्ट अद्वैत असं म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्म म्हणजेच ईश्वर, जीवात्मा, चित, जड पदार्थ, अचित या सगळ्यांची एकूण समष्टी. समष्टी याचा अर्थ असा आहे, समष्टी म्हणजे एकत्रित विचार. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं समजून घेऊयात, मला जर सूर्यप्रकाश सांगायचा आहे तर सूर्यप्रकाश एका वनापुरता असणारा सूर्यप्रकाश आणि एका वृक्षापुरता असणारा सूर्यप्रकाश हा एकच असतो. पण मी जेव्हा फक्त वृक्षाचा विचार करते त्या वनाच्या संदर्भामध्ये तर तो वृक्ष झाला व्यष्टी. आणि मी जेव्हा अनेक वृक्षांचा एकत्रितपणे म्हणजे वनाचा विचार करते तेव्हा ती झाली समष्टी. तर ही याला म्हणतात समष्टी. अशा पद्धतीने चित, अचित आणि ईश्वर यांचं एकत्रित असणं म्हणजे ते भिन्न असून पण त्यांच्यामध्ये जे एकत्व आहे, अंतिम एकत्व, त्याला अद्वैत असं म्हटलं आहे. म्हणून विशिष्ट अद्वैत असं या वादाचं नाव आहे. आता ब्रह्म हा जो शब्द आहे त्याचे अर्थ यांनी कशा पद्धतीने घेतलेत ते बघू. ब्रह्म हा शब्द ब्रूह या धातूपासून तयार होतो. बृहती आणि बृहयती. बृहती म्हणजे जो स्वतः वाढतो आणि बृहयती दुसऱ्याला सामर्थ्यशाली बनवतो. म्हणजे जो स्वतः बृहत आहे तो बृहती, स्वतः ते तत्व बृहत आहे. आणि दुसऱ्या म्हणजे जगताला इत्यादींना ते वाढवू शकतं, तेवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, म्हणून त्याला ब्रह्म असं म्हणा असं सांगितलंय. आणि मग त्या ब्रह्मशब्दाने कोण प्रकाशित होतो किंवा ब्रह्मशब्दाने कोण घ्यायचं तर ब्रह्मशब्दाने पुरुषोत्तम हा अभिधीयते. पुरुषोत्तम नारायण म्हणजे विष्णू. आणि तो कसा आहे, निरस्त निखिल दोष, स्वभावतः निरस्त निखिल दोष, त्याच्यामध्ये एकही दोष नाही. आणि अतिशय कल्याण गुण ज्याच्यामध्ये पुरेपूर भरून राहिलेले आहेत असा पुरुषोत्तम हा ब्रह्मशब्दाने विचारात घ्यायचा. आणि तोच सर्वेश्वर आहे. त्यामुळे मोक्षासाठी त्याचीच जिज्ञासा करायला हवी. जिज्ञासा म्हणजे समजून घ्यायला हवं, जाणून घेण्याची इच्छा कोणाच्या बाबतीत असायला हवी तर त्या नारायणाच्या किंवा पुरुषोत्तमाच्या बाबतीत जिज्ञासा करायला हवी. इथे ब्रह्म हा शब्द भगवान म्हणजे श्री भाषेमध्ये सगळीकडे भगवान हा शब्द येतो. ब्रह्मतत्व जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्या भगवत शब्दाचा अर्थ असा आहे, भ म्हणजे भरण पोषण करणारा असा तो भगवान. ग म्हणजे गमन किंवा गमयितृत्व, जो गम धातू जो असतो तो ज्ञानार्थक असतो. जो त्या नारायण या पदापर्यंत जीवात्म्याला नेतो तो म्हणजे नेऊ शकतो तो असा भगवान. व म्हणजे वसंती सर्व भूतानी अत्र, जो सर्व भूतांमध्ये वास करतो किंवा असौच सर्व भूतेषु, किंवा सर्व भूते ज्याच्यामध्ये वास करतात असा भगवान व म्हणजे. आणि मी काल जसं सांगितलं भग शब्दाचा अर्थ कल्याण, ज्ञान, शक्ती, बल, ऐश्वर्य, तेज, वीर्य असा आहे. आणि वत म्हणजे ज्याच्याकडे हे सगळं आहे, म्हणजे ज्ञानवान, शक्तिवान, बलवान, ऐश्वर्यवान, तेजवान, वीर्यवान जो कोणी आहे तो म्हणजे भगवान.
आता या संप्रदायामध्ये विशिष्टाद्वैतामध्ये ब्रह्म म्हणजे विष्णू हे कशा पद्धतीने कळलं आपल्याला, तर श्री भाष्य हे जे ब्रह्मसूत्रांवरचं भाष्य आहे त्याच्यामध्ये आचार्यांनी सगळ्यात पहिले जे मंगलाचरण केलंय ग्रंथाचं त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की अखिल भुवन जन्मस्थेम भंगादि लीले विनत विविध भूत व्रात रक्षैक दीक्षे श्रुती शिरसी विदीप्ते ब्रह्मणी श्रीनिवासे भवतु मम परस्मिन शेमुषी भक्ती रूपा. आता इथे आपल्याला हे पण लक्षात येईल की इथे श्रीनिवास म्हणजे पुरुषोत्तम नारायणाचं ब्रह्म तत्व म्हणून विवरण दिले गेलं आहे आणि याच्यामध्ये भक्तीला सुद्धा अत्यंत महत्व आहे. म्हणजे ती जी भक्तिरूप वाणी आहे त्या भक्तीला इथे इतकं महत्व आहे कारण रामानुजाचार्यांनी पुन्हा एकदा भक्तीला भक्ती हे जे डायमेन्शन आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती पुन्हा एकदा वाढीस लागली रामानुजाचार्यांमुळे असं म्हणता येईल. त्याच्यानंतर जीवाच्या बाबतीत जीव हा अणु आहे ब्रह्मतत्वाच्या अपेक्षेने, ते असंख्य असतात, त्याच्यामध्ये शेषत्व काहीतरी थोडस कमी म्हणजे ब्रह्मतत्वाच्या अपेक्षेने ते शेष आहे, काही अंगत्व आहे कारण तो ईश्वर जो आहे तो अंगी आहे. परतंत्र, ईश्वर स्वतंत्र आहे, जीव परतंत्र आहे. ईश्वर राच्या सगळ्या जग हे ईश्वराच्या अधीन आहे, जीव हा पराधीन आहे म्हणजे त्या ब्रह्मतत्वावर अवलंबून आहे. जीव हा आधेय आहे आणि ब्रह्मतत्व हे आधार आहे, नारायण हा आधार आहे. जीवाकडे काय असलं पाहिजे तर किंकर भाव असला पाहिजे. किंकर म्हणजे नोकराचा भाव, म्हणजे दास कमीपणा असला पाहिजे, किंकरता असली पाहिजे. म्हणजे मी काय करू हे ज्याला जो विचारतो सतत असा किंकर, तो किंकर भाव जीवामध्ये असला पाहिजे. आणि दास्यत्व भाव, इथे शरणागतीचं प्रिन्सिपल आपल्याला पुन्हा एकदा दिसतं, जे विशिष्टाद्वैत संप्रदायाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. शरणागती ही संकल्पना ती पुढे येणारच आहे. हा जो जीव आहे तो चेतन असतो, तो ब्रह्मतत्वाचं शरीर आहे, हे मगाचेच आपलं झालं आहे. त्याच्यामध्ये स्वयंप्रकाशत्व असतं, तो ज्ञानाचा आश्रय आहे आणि इंद्रिय प्राण इत्यादींहून जीव हा भिन्न आहे. अशा पद्धतीने जीव ही संकल्पना इथे मांडली जाते. आणि जगत हे सत्य मानलंय, म्हणजे जगत हे स्वप्नातलं जगत सुद्धा सत्य मानलंय. म्हणजे जसा सर्परज्जूचा दृष्टांत आहे, तर या दर्शनाप्रमाणे जेव्हा दोरीवर साप दिसतो तेव्हा जेव्हा तो पाहिला जातो त्या क्षणाला तो सतत असतो. अशा पद्धतीने हे म्हणजे हे जग सत्यच असतं, ते आभासित नाही, भ्रमात्मक नाही, अशा पद्धतीनं रामानुजाचार्यांनी सांगितलंय. आणि त्रिवृत्करण, उपनिषदातलं त्रिवृत्करण हेच जगताच्या उत्पत्तीसाठीचा सिद्धांत म्हणून मान्य केलंय. आता याच्यामध्ये ब्रह्म किंवा चित्तत्व, ब्रह्म म्हणजे ईश्वर, हे जगाचं उपादान कारण मानलंय. आणि मृत्तिका आणि घट हे एकच आहेत, परमार्थतः त्याच्यामध्ये काहीही वेगळेपणा नाही असं मान्य करून चित आणि अचित रूप जे ब्रह्म आहे ते या जगाचं उपादान कारण आहे. आणि संकल्पाने विशिष्ट असणार, म्हणजे ईश्वराने संकल्प केला आणि मग हे जग निर्माण झालं, तर अशा पद्धतीने जर ब्रह्मतत्वाकडे किंवा नारायणाकडे बघितलं तर ते निमित्त कारण आहे असं रामानुजाचार्य सांगतात. म्हणजे कार्याचे गुण हेच कारणाचे गुण आहेत, त्यांचे गुण पण समानच आहेत. आणि मग कारण ब्रह्म जे आहे ते कसं आपल्याला जाणवतं किंवा समजतं, तर योगजन्य ज्ञानाने कारण ब्रह्म म्हणजे ईश्वर कळतो, किंवा ईश्वर, चैतन्य आणि जड प्रकृती यांची समष्टी योगानेच कळते. आणि कार्य ब्रह्म म्हणजे जे समोरचं जग आहे ते म्हणजे आपल्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय असतो. नंतर विशिष्टाद्वैत संप्रदायामध्ये एवढे पदार्थ मानले आहेत, त्याच्यामध्ये 3 प्रमाण मानली आहेत, प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. त्यानंतर 2 प्रकारची प्रमेय मानली आहेत, एक द्रव्य आणि अद्रव्य.
त्या द्रव्यांचा पुन्हा जड आणि अजड, मग त्या काळ हा या दर्शनामध्ये काळ हा जड पदार्थ मानलाय, आणि प्रकृती पण जड पदार्थ मानलाय, आणि प्रकृतीपासून निर्माण होणारं जे सांख्य तत्वज्ञानाने सांगितलेली प्रक्रिया आहे ती यामध्ये सुद्धा मान्य केलेली आहे या दर्शनामध्ये. आणि अद्रव्य म्हणजे सत्व रजस तमस हे 3 गुण आणि 5 तन्मात्र हे अद्रव्य पण मानले. आता ह्याच्यामध्ये अजून एक काही ठिकाणी 5 तन्मात्र हे अद्रव्य मानलेत आणि काही ठिकाणी 5 तन्मात्र हे द्रव्य सुद्धा मानलेत. कारण इथे बघा महदादी जे 23 तत्व आहेत तिथे सुद्धा 5 तन्मात्रांची गणना केली आहे. त्यामुळे 5 तन्मात्राच्या बाबतीत द्रव्य आणि अद्रव्य याच्यामध्ये नक्की काय आहे हे शोधण्याचा मी प्रयत्न केला, पण मला अजून तरी तसा काही म्हणजे माझं वाचन थोडं कमी पडलं असेल, पण तसं मला अजून समजलेलं नाहीये. जेव्हा समजेल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन. त्यानंतर भक्ती ही संकल्पना रामानुजाचार्यांनी काय म्हणता येईल दृढ केली समाजामध्ये असं म्हटलं जातं. कारण रामानुजाचार्यांच्या आधी सुद्धा भक्ती होती, पण शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव असल्यामुळे पूर्णपणे शरणागती ही संकल्पना भक्तीची त्या काळी तितकी दृढपणे समाजामध्ये नव्हती. आणि कर्म आणि ज्ञानाच्या बाबतीत रामानुजाचार्य म्हणतात की कर्म आणि ज्ञान दोन्ही सत्यच मानतात. त्यांनी चित्त शुद्ध होतं, पण खरं ज्ञान म्हणजे भक्ती आहे. आणि भक्ती म्हणजे काय तर संपूर्णपणे ईश्वराला शरण जाणे. तर शरण जाणे म्हणजे शरणागती, याला दुसरा शब्द प्रपत्ती असा आहे, तो इथे मान्य केलाय. मग ते त्या ब्रह्मतत्वावर त्या नारायणावर ध्यान असावं. ते कसं असावं ध्यान किंवा कसं ध्यान लावावं, तर छांदोग्य उपनिषदातलं उदाहरण इथं दिलंय की तैलधारावत अवच्छिन्न स्मृती संतान रूप असं ध्यान असावं. आणि उपासना पर्यायत्वात भक्ती शब्दस्य, भक्ती आणि उपासना या दोन्हीही काय म्हणता येईल समानार्थी शब्द आहेत असं इथे मानलं आहे. यानंतर पुढे जाऊन ती जी भक्ती ही संकल्पना आहे ती थोडीशी विकसित झाली आणि त्याच्यामध्ये परत प्रकार पडलेले आपल्याला दिसतात. तर जेव्हा कर्म आणि ज्ञान याने चित्त शुद्ध झालं ते त्याच्यानंतर ते विवेक ठेवून जर तुम्ही अन्न ग्रहण केलं तर त्याने कायाची सुद्धा शुद्धी होते असं सांगितलं आहे. अशा पद्धतीने सगळ्यात महत्वाचं असं कल्याण म्हणजे भक्ती आहे. म्हणजे मोक्ष हा भक्तीनेच प्राप्त होतो. आणि म्हणून शरणागती ही संकल्पना विशिष्टाद्वैत संप्रदायामध्ये महत्वाची मानली गेली आहे. शरणागतीला दुसरं नाव प्रपत्ती असं म्हटलंय, जी भक्तीची परमावस्था आहे. याच्यामध्ये षड्विध शरणागती मान्य केली आहे. म्हणजे 6 प्रकार शरणागतीचे 6 प्रकार मानले आहेत. एक मी हे मागच्या वेळेस सांगितलं आहे, अनुकूल्यस्य संकल्प हा प्रतिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यति इति विश्वास हा गोप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्य षड्विधा शरणागती. अशा पद्धतीने तर भक्ती आणि उपासना हे समानार्थी शब्द मानलेत हे आपण मागेच बघितलं. या संप्रदायामध्ये मर्कट भक्ती आणि मार्जार भक्ती मानली. मर्कट भक्ती म्हणजे काय तर माकडाचं जे पिल्लू असतं ते ज्याप्रमाणे त्याच्या आईला चिकटून राहण्याचा नेहमी प्रयत्न करतं, तसा भगवंताला शरण गेलेला जो साधक आहे तो चिकटून राहण्याचा प्रयत्न करतो भगवंताला, नारायणाला, आणि मग कर्म तो त्याचं पण कर्म करत राहतो. ही झाली मर्कट भक्ती. पण ही कर्मकांड प्रधान अशी आहे मर्कट भक्ती. म्हणजे त्याच्यामध्ये कर्मकांड येतं की भगवंताला खुश करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणे किंवा प्रसन्न ठेवण्यासाठी काहीतरी कर्मकांड करणे, ही संकल्पना मर्कट भक्तीमध्ये येते. पण मार्जार भक्ती म्हणजे काय? मार्जार म्हणजे मांजर. तर मांजरीचं पिलू कसं असतं ते त्याची काळजी त्याची आई घेते. मांजरी जी असते, मांजराच्या पिलाची आई,
ती त्याची काळजी घेते. त्याच्यामुळे मार्जार भक्ती म्हणजे काय, प्रभू हाच सगळं त्या साधकाची काळजी घेत असतो अशा पद्धतीने. म्हणजे ही याला म्हणतात अनुरागात्मिका प्रपत्ती. म्हणजे संपूर्णपणे त्याला इतका विश्वास असतो की माझी आई येऊन माझं सगळं भरण पोषण करेल असा त्या भक्ताला विश्वास असतो. त्याच्यामुळे तो उठून प्रयत्न नाही करत, तर प्रभू आपली काळजी घेईलच हे तो त्या प्रभूवर आश्रित असतो, संपूर्ण भगवंतावर आश्रित असतो. म्हणून त्याला मार्जार भक्ती असं म्हणतात. आता मोक्ष ही जी संकल्पना आहे इथे, म्हणजे विशिष्टाद्वैत संप्रदायामध्ये प्रामुख्याने, तर भगवंताचं दास्यत्व, मग ते कर्मबंधनातून मुक्त जरी झालात तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला भगवंताशी एकरूप झाल्यावर, भगवंताची भक्ती केल्यावर किंवा भगवंताचं दास्यत्व स्वीकारल्यावर सुद्धा तुम्हाला काही कर्म करावी लागतात. आणि नंतर पूर्ण मुक्ती म्हणजे काय, तर वैकुंठामध्ये त्या नारायणाची सेवा करत राहणं हाच परमपुरुषार्थ आहे, म्हणजे मोक्ष आहे. म्हणजे भगवंताचं संपूर्ण दास्य पत्करून वैकुंठ प्राप्ती आणि त्या नारायणाची सतत सेवा करणं, यालाच या संप्रदायामध्ये मोक्ष मानलंय. या संप्रदायामध्ये ज्ञान हे वेगळ्या पद्धतीने मान्य केलेलं आहे. म्हणजे ज्ञान हे असं स्वतःपेक्षा वेगळा काहीतरी पदार्थ दाखवतं. म्हणजे ज्ञान, कारण अद्वैत तत्वज्ञानामध्ये ज्ञान म्हणजेच ब्रह्म आहे, पण यांची ज्ञानमीमांसा अद्वैत तत्वज्ञानापेक्षा वेगळ्या पद्धतीची अशी ज्ञानमीमांसा आहे. ते ज्ञान स्वतःपुरतं असत नाही, ते ज्ञान दुसऱ्या कोणासाठी तरी किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पदार्थाचं असतं. तर रामानुजांच्या आचार्यांच्या मते असं आहे की आपण मी जाणीव आहे, म्हणजे मी ज्ञान आहे असं आपण म्हणत नाही, तर मी काहीतरी जाणतो असं आपण म्हणतो. त्याच्यामुळे यांची ज्ञानमीमांसा जी आहे त्याला दुसरं एक नाव आहे, त्याला सत्ख्याती असं म्हणतात. मग ते जे ब्रह्म आणि चिदचित यांचं एकत्व आहे त्याची फक्त प्रतीती होणं शक्य नाही. जर भेद असेल, पहिल्यांदा विशेष प्रकारचा भेद आपण म्हणूया, तो जो भेद असेल तर त्या भेदामधलं एकत्व आपल्याला लक्षात येतं. म्हणजे भेदतत्व त्या एकत्वामध्ये अनुस्यूत आहे, म्हणजे आहेच आहे, ते वेगळं करता येत नाही. आणि ह्या ज्ञानमीमांसेवरून तत्वमसी हे जे वेदांताचं महावाक्य आहे, त्या महावाक्याचा अर्थ रामानुजाचार्यांनी असा लावलाय की जीव आणि ईश्वर याच्यात शुद्ध एकत्व आहे असा अर्थ नाहीये त्या तत्वमसीचा, तर ते एकत्व जे आहे ते भेदयुक्त आहे, म्हणजे विशिष्ट प्रकारचं आहे असं रामानुजाचार्यांनी मानलंय. त्यानंतर हे सप्तविध अनुपपत्ती म्हणजे शंकराचार्यांनी जे माया किंवा अविद्येची संकल्पना सांगितली ती कशी उपपत्ती त्याची लागत नाही. आता एक लक्षात घ्या, इथे रामानुजाचार्यांनी त्यांची थिअरी मायावादाच्या किंवा अविद्येच्या आधारावर मानलेली नाही, वेगळ्या आधारावर मानली. म्हणून त्यांनी ते अविद्या ही संकल्पना कशी उपपन्न होत नाही, योग्य ठरत नाही, अशासाठी या 7 अनुपपत्ती सांगितल्या आहेत. आणि हे सगळ्यात मोठं श्रीभाष्याचं काय म्हणता येईल योगदान आहे असं मानलं जातं. कारण काही ठिकाणी श्रीभाष्यामध्ये शंकराचार्यांचंच भाष्य उद्धृत झाल्यासारखं आहे की काय असं वाटावं इतकं समान आहे. पण सप्तविध अनुपपत्तींच्या बाबतीत श्रीभाष्याची म्हणजे किंवा रामानुजांचं मुख्य योगदान दर्शनाच्या बाबतीत आहे असं तत्वज्ञानामध्ये मानलं जातं. तर त्या 7 अनुपपत्ती अशा आहेत. एक पहिली आश्रय अनुपपत्ती, दुसरी तिरोधान अनुपपत्ती, तिसरी स्वरूप अनुपपत्ती, चौथी अनिर्वचनीय अनुपपत्ती, 5वी प्रमाण अनुपपत्ती, 6वी निवर्तक अनुपपत्ती आणि 7वी निर्वर्त्य अनुपपत्ती. तर ही जी अनुपपत्ती आहे या अनुपपत्ती समजावून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा शंकराचार्यांचं अविद्या किंवा माया ही संकल्पना समजून घ्यावी लागते.
मगच त्याचं खंडन श्रीभाष्यामध्ये कसं केलं आहे ते आपल्या लक्षात येतं. पण आपण आचार्यांचा किंवा संप्रदायांचा क्रम घेताना द्वैतापासून अद्वैताकडे असं जातो आहोत. त्याच्यामुळे जेव्हा अविद्या किंवा माया ही संकल्पना मुळात स्पष्ट होईल शंकराचार्यांची, त्याच्यानंतरच ते उपपन्न होतं का नाही हे रामानुजाचार्यांनी कसं पटवून दिलंय हे आपल्याला समजेल. पण हे रामानुजाचार्यांचं महत्वाचं योगदान असल्यामुळे ते मी विशिष्टाद्वैत संप्रदाय सांगताना सांगितलं. नंतर रामानुजांचे अनेक शिष्य, 120 वर्षाचं आयुष्य लाभलेलं असल्यामुळे त्यांचे अनेक शिष्य आहेत. 74 ठिकाणी त्यांची म्हणजे मठाधिपती किंवा पीठ आहेत. 700 गोसावी, 1200 संन्यासी, 300 संन्यासिनी. त्यावेळेस जेव्हा रामानुजाचार्यांनी अवतार समाप्ती केली त्यावेळेस एवढे लोक त्यांचे शिष्य होते. आणि त्यांचे महत्वाचे 4 शिष्य सांगितले जातात: कुरेश, दाशरथी, नडाडूर अम्माळ आणि पराशर भट्ट. हे त्यांचे शिष्य मानले जातात. या बाबतीत सुद्धा एक कथा येते की एक शैव राजा होता आणि त्या शैव राजाने रामानुजाचार्यांना वैष्णव संप्रदायाचं तुम्ही प्रतिपादन करू नका यासाठी बोलावून काहीतरी एक कट केला होता, अशी कथा येते. त्यांना संपवण्याचा कट केला होता अशी कथा येते. पण रामानुजाचार्यांच्या ऐवजी त्यांचे शिष्य तिथे गेले, कुरेश. आणि कुरेश हा जो शिष्य होता त्याची स्मरणशक्ती अत्यंत चांगली होती, कारण जेव्हा श्रीभाष्य रचलं रामानुजाचार्यांनी तेव्हा त्या कुरेश या शिष्याचं काश्मीरामध्ये जाऊन तिथल्या बोधायनाच्या हस्तलिखित, जे बोधायनाचार्य होते त्यांची हस्तलिखित तोंडपाठ ग्रंथच्या ग्रंथ त्या कुरेशाने तोंडपाठ केले आणि त्याच्या आधारावर रामानुजाचार्यांनी श्रीभाष्य रचलं असं सांगितलं जातं. तर असे रामानुजाचार्यांचे शिष्य होते. त्यांच्यावर आलेलं संकट या शिष्यांनी स्वतःवर घेतलं, त्या राजाने आणलेलं संकट, आणि त्यांचं आयुष्य संपवलं. इतके रामानुजाचार्यांचे शिष्य त्यांच्यावर प्रेम करत असत. आणि जेव्हा श्रीभाष्य रामानुजाचार्यांनी लिहिलं तेव्हा परवा जसा आपला एक विषय झाला होता की हयग्रीवाची मूर्ती त्यांना भेट मिळाली होती. रामानुजाचार्यांना हयग्रीवाची मूर्ती भेट मिळाली आणि ती काश्मीरातल्या सरस्वती पीठाकडून त्यांना भेट मिळालेली मूर्ती होती. ती आता म्हैसूरच्या मठामध्ये तिची स्थापना केली गेली आहे. आणि ती मूर्ती का दिली गेली तिथल्या मठाधिपतींकडून, तर श्रीभाष्य विशिष्टाद्वैताचा जो मुख्य ग्रंथ आहे त्या श्रीभाष्याचा गौरव म्हणून ती मूर्ती हयग्रीवाची रामानुजाचार्यांना दिली गेली होती. रामानुजाचार्यांनी आपल्या शिष्यांना काही निर्देश केले. ते निर्देश हे महत्वाचे आहेत. एकतर भगवंताच्या चरणाशी चित्त असणाऱ्या भक्तांचा संग किंवा सहवास असावा नेहमी. गुरूंची सेवा करावी. सर्व वेदादी शास्त्र आणि वैष्णवांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवावा. पूर्ण विश्वास हा शब्द तिथे खूप महत्वाचा आहे. काम, क्रोध इत्यादी विकारांपासून सदैव सावधान असावं. इंद्रियांचं दास्यत्व सामान्य साधकाने स्वीकारायला नको. त्यानंतर भगवान नारायणाची पूजा करावी आणि हरिनामामध्ये आनंद मानावा. आणि जे भगवंताचे निस्सीम भक्त आहेत, जे संत आहेत, त्यांची सेवा करावी. म्हणजे नुसताच संग करावा, म्हणजे त्यांच्या सहवासात राहावं असं नाही, तर त्यांची सेवा करावी. रामानुजाचार्यांनी चे मठही प्रसिद्ध आहेत. हे सांगण्याचं कारण असं आहे की श्रीरंगम किंवा तिरुपती हे दक्षिणेकडची ठिकाणं झाली, पण अयोध्या हे उत्तर भारतातलं ठिकाण आहे. म्हणजे आपल्या आता लक्षात येईल की रामानुजाचार्यांचं जे भक्ती हे संकल्पना आहे ती दक्षिण भारतातच मर्यादित राहिली नाही, तर ती उत्तर भारतामध्ये सुद्धा तितक्याच जोराने त्याचा प्रसार झालेला आपल्याला दिसतो, तितक्याच प्रमाणामध्ये. म्हणून रामानुजाचार्यांचे मठ मी इथे सांगितले. आणि ह्या फार सुंदर ओळी आहेत ज्या डॉक्टर गौरी माहुलीकर यांनी लिहिल्या आहेत. त्या माझ्या गुरु आहेत.
त्यांनी रामानुजाचार्यांप्रती जेव्हा त्यांचे शताब्दीचं वर्ष होतं तेव्हा, म्हणजे शताब्दी वर्षे, शताब्दी नाही, त्यांचं जन्मवर्ष जेव्हा साजरं केलं गेलं तेव्हा बाईंनी लिहिलेलं हे काय म्हणता येईल आदरांजली पर श्लोक आहेत. आणि त्यामध्ये रामानुजाचार्य कसे होते हे संपूर्ण त्या श्लोकांमध्ये बाईंनी मांडलं आहे. आणि म्हणून हे श्लोक मी इथे सांगते की परब्रह्माचं प्रतिपादन रामानुजांनी केलं, त्यांना मी नमस्कार करते. आणि सगळ्या श्रुतींचं मुख्य तत्व काय आहे तर श्रीनिवास नारायण आहे. आणि त्या श्रीनिवासाची नित्य भक्ती करणं ज्यांनी लोकांमध्ये रूढ केलं त्या रामानुजाचार्यांना मी नमस्कार करते. हे सगळं जे आहे ते यथार्थ आहे, जग सत्य आहे. आणि जे परमज्ञान रामानुजाचार्यांनी त्यांच्या मतामध्ये प्रतिपादन केलं ते मी माझ्या वाणीने बोलते. आणि त्यांची जी भक्तिरूप अशी वाणी आहे त्या ज्ञानाची उपासना करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने करावा तर ज्या पद्धतीने रामानुजाचार्यांनी, शेषाचे अवतार असणाऱ्या रामानुजाचार्यांनी नारायणाचं दास्यत्व पत्करून किंकर रूपाने केलं, त्या पद्धतीने मी त्यांना रामानुजाचार्यांना शरण जाते. अशा पद्धतीच्या किंवा अशा अर्थाच्या या ओळी आहेत. रामानुजाचार्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी गुणात्मक एकात्मवाद म्हणजे अद्वैतच सांगितलं, पण त्याच्यातलं जे भिन्नत्व आहे अनुस्यूत असणार ते त्यांनी सांगितलं. भक्ती मार्गाला ज्ञान आणि कर्म यांच्यापेक्षा जास्त महत्व रामानुजाचार्यांनी प्राप्त करून दिलं. आणि त्यांची दोन महत्वाचं योगदान म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की सप्तविध अनुपपत्ती आणि गीता भाष्य हे रामानुजाचार्यांचं सगळ्यात मोठं असं योगदान आहे. रामानुजाचार्यांच्या गद्यत्रयामध्ये जे शरणागती गद्य आहेत त्याच्यामध्ये रामानुजाचार्यांनी संपूर्ण नारायणाला शरणागती जशी मागितली आहे तशीच शरणागती आपण नारायणाप्रती सर्वजण मागूयात. आणि रामानुजाचार्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे विशिष्टाद्वैताचं बेसिकली वैशिष्ट्य काय आहे तर अचित असणार, म्हणजे जड जे तत्व आहे त्याच्याकडून चित तत्वाकडे येणारा विचार आणि त्या चित तत्वाकडून ईश्वराकडे येणारा विचार, हा विचार प्रामुख्याने विशिष्टाद्वैत तत्वज्ञानाचं देणं आहे समाजाला, असं वैशिष्ट्य आपल्याला रामानुजाचार्यांचं सांगता येईल. अशा पद्धतीने वैष्णव ज्याला म्हणता येईल अशी दर्शनं आपण बघितली. त्याच्यामधलं सगळ्यात प्रसिद्ध आणि ज्याचा सगळ्यात जास्त प्रसार झाला असं दर्शन म्हणजे रामानुजाचार्यांचं विशिष्टाद्वैत हा संप्रदाय आहे. म्हणजे 4 वैष्णव संप्रदाय आहेत हे. त्यातले मध्वाचार्य आपण बघितले, त्याच्यानंतर निंबार्काचार्य बघितले, त्याच्यानंतर वल्लभाचार्य बघितले आणि त्याच्यानंतर रामानुजाचार्य. हे 4 वैष्णव संप्रदाय आहेत. विष्णू हे त्यांचं काय म्हणता येईल ब्रह्मतत्व आहे, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी विवरण आपल्या आपल्या भाषांमध्ये केलं आहे. अशा पद्धतीने आपण 4 वैष्णव संप्रदाय आज इथे पूर्ण केले आहेत असं म्हणते. याबद्दल कोणाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर विचारा, मी माझ्या मतीप्रमाणे त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. कोणाला काही प्रश्न आहेत का? यस साई शंकरजी, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. अलवार आणि त्रिवृत्तकर याचा जरा अर्थ सांगा पुन्हा. अलवार हे तमिळ कवी आहेत आणि त्यांनी म्हणजे जसं आपल्याकडे संत कवी होते ना, म्हणजे संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज, हे जसे संत कवी आहेत तसे तमिळ कवी आहेत अलवार. त्यांचा एक पंथ आहे
त्यांनी विष्णूला म्हणजे विष्णू वैष्णव पंथ आहे तो, आणि विष्णूला ते इष्ट देवता मानतात. आणि त्या पंथाचाच पुढे विशिष्टाद्वैत मतावर प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. आणि त्रिवृत्करण हे आता हे सांगण्यासाठी तुम्हाला थोडक्यात असं बघूयात आपण की पंचमहाभूत आहेत, 5 महाभूत आहेत, 5 हा, किंवा 3 गुण आहेत, सत्व रजस तमस. तर जगाच्या निर्मितीची प्रक्रिया होताना ते कसे एकमेकांमध्ये मिसळले जातात याचं कॅल्क्युलेशन थोडक्यामध्ये त्या त्रिवृत्करणामध्ये दिले. त्याच्या 2 श्रुती आहेत, म्हणजे उपनिषदांमध्ये 2 पद्धतीने ही गोष्ट सांगितली आहे. पहिली पद्धत आहे त्रिवृत्करण आणि दुसरी पद्धत आहे पंचीकरण. तर पंचीकरणाच्या बाबतीत मी उद्या बोलेन, तेव्हा मग आपण त्रिवृत्करण पण समजावून घेऊयात, कारण त्या संकल्पना एकाच वेळी समजावून दिल्या तर ते सोपं पडेल तुम्हाला. आणि असं की ती जी रचना आहे डॉक्टर गौरी माहुलीकर त्यांची मॅडमची, ती मला पाठवा, मी पण त्यांचा विद्यार्थी आहे. अच्छा, ही माहुलीकर मॅडमची ही तुम्ही स्लाइडचा फोटो काढून घेऊ शकता. अच्छा, बाईंनी केलेली रचना आहे. हो. काम करतो तो. रामानुजाचार्यांच्या काळाची स्लाइड परत दाखवता का? बरं. - 1017 ते 1137 असा त्यांचा काळ आहे. विशिष्ट अद्वैत. अद्वैत म्हणजे काय, तर ब्रह्म जीव जगत याच्यामध्ये द्वैत नाही, म्हणजे ते एकच आहे, हे एकत्व सांगितलं. पण त्याला विशिष्ट असं का म्हटलं, तर चित आणि अचित, जीव आणि जगत किंवा जड पदार्थ हे विशेषण आहे. कशाचं विशेषण आहे, त्या मुख्य तत्वाचं विशेषण आहे. म्हणजे जसं काय म्हणता येईल की समजा उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तमामध्ये उत्तम पुरुष, तर उत्तम हे कसं विशेषण आहे त्या पुरुष या शब्दाचं, तसं जगत आणि जीवात्मा आणि जगत हे त्या ब्रह्मतत्वाचं विशेषण आहे अशा पद्धतीने सांगितलंय. म्हणजे ते एकच आहे, अल्टिमेटली अद्वैतच आहे त्याच्यामध्ये, पण ते विशेष प्रकारचं अद्वैत आहे, अशा पद्धतीने ते विशिष्ट अद्वैत सांगितलं जातं. मॅडम, शुभांगी दंताळे यांचा एक प्रश्न आहे की ब्रह्म हा शब्द एक्सप्लेन करणारी आणि त्या आधीची स्लाइड परत दाखवून एक्सप्लेन करू शकाल का? ब्रह्म म्हणजे विशिष्टाद्वैत तत्वज्ञानामध्ये ब्रह्म हे असं सांगितलंय. हा, आणि ब्रह्म शब्द बृह धातूपासून झालाय. शंकराचार्यांनी पण बृह धातूपासून त्याची व्युत्पत्ती दिली आहे. फक्त इथे व्युत्पत्ती 2 पद्धतीने दिलेली आहे. एक म्हणजे जो मुळात सामर्थ्यवान आहे तो, आणि जो दुसऱ्याला सामर्थ्यवान करतो असं तत्व, म्हणून ती
म्हणून ते ब्रह्म आहे. आणि तो अखिल कल्याण म्हणजे निखिल दोष त्याच्यामध्ये निरस्त झालेले आहेत आणि अतिशय कल्याणकारक असे कल्याण गुण ज्याच्यामध्ये भरलेले आहेत. अनवधित म्हणजे मोजता येणार नाही इतक्या संख्येचे कल्याण गुण ज्याच्यामध्ये भरलेले आहेत असा तो नारायण आणि तोच ब्रह्म म्हणजे तेच तत्व म्हणजे ब्रह्मतत्व असं सांगितलं. याची सुरुवात कशी कुठून झाली? अलवार संतांच्या पासून झाली असं आपल्याला म्हणता येईल. अलवार संतांनी विष्णूचं वर्णन करत करत ते यामनाचार्यांनी त्याचं संकलन करून त्यावर विचार करायला सुरुवात केली आणि मग रामानुजाचार्यांनी त्याच्यातून तत्व ज्ञान जे आहे ते श्रीभाष्यामध्ये त्याचं वर्णन केलं. म्हणजे संत परंपरेतून त्या तमिळ संत पंथामधून याची सुरुवात झाली या विशिष्ट अद्वैत संप्रदायाची असं आपल्याला म्हणता येईल. अजून कोणाच्या काही शंका आहेत? तापत्रय आतुरैही 3 प्रकारचे ताप असतात. एक आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक असे दुःखत्रय सांगितलेले. म्हणजे तर आणि त्याने आतुर झालेले, आतुर म्हणजे अतिशय त्रासलेले असं आपण म्हणूयात. हा, त्या तापत्रयाने पूर्ण पीडित झालेले असे जे जीव आहेत त्यांच्या अमृतत्वासाठी, त्यांच्या मोक्षासाठी त्या पुरुषोत्तमाचीच जिज्ञासा करायला हवी असा या ओळीचा अर्थ आहे. आता ते 3 प्रकारचे ताप कुठले आहेत? तर आधिभौतिक ताप किंवा आधिभौतिक दुःख, आधिदैविक दुःख आणि आधीपासून होणारं दुःख, साप चावला अशा पद्धतीचं. हा, आधिदैविक दुःख म्हणजे काय की काहीतरी दैवी आपत्ती आली समजा. आधिदैविक म्हणजे दैवी आपत्ती म्हणजे काय, सुनामी आली, पूर आला, दुष्काळ पडला, हे सगळं आधिदैविक झालं. आणि आध्यात्मिक दुःख म्हणजे मनाला होणारे क्लेश जे असतात. कोणीतरी काहीतरी बोललं त्यामुळे स्ट्रेस आला, अशा पद्धतीचं जे दुःख असतं. तर ते 3 प्रकारची दुःख तत्वज्ञानामध्ये मान्य केले आणि म्हणून त्याला तापत्रय किंवा दुःखत्रय असं म्हणतात. आणि त्यांनी आतुर म्हणजे त्रासलेले. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? आहेत कोणाचे काही प्रश्न अजून? बहुतेक तरी नाही आहेत कोणाचे प्रश्न. आपण उद्या शंकराचार्य या विषयावर बोलूयात. आणि मी यावर पुस्तक भरपूर आहेत रामानुजाचार्यांवर. एकतर सर्वदर्शन संग्रहामध्ये पण विशिष्टाद्वैत च विवरण येतं. श्रीभाष्य सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे रामानुजाचार्यांच्या वर अनेक विशिष्टाद्वैत संप्रदायावर अनेक पुस्तकं आहेत. भारतीय तत्वज्ञानाची रूपरेषा याच्यामध्ये सुद्धा विशिष्टाद्वैत वादाची संपूर्ण मीमांसा किंवा विवरण दिलेलं आहे. त्यामुळे यापैकी कोणतीही भारतीय तत्वज्ञानावरची वाचस्पती गैरोलांच्या पुस्तकामध्ये सुद्धा विशिष्टाद्वैत बद्दलची माहिती मिळते, दर्शनाबद्दलची. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? उद्या आपण शंकराचार्य या विषयावर बोलणार आहोत. आणि मी मुग्धाला असं म्हटलं आहे ऍक्च्युली
की मी उद्या 1 तासात, 1 तास हा खूप कमी वेळ असू शकतो शंकराचार्यांवर मला जे माहिती आहे ते सांगायला. मी माहिती आहे त्याच शेअर करते एवढंच म्हणेन, कारण शंकराचार्यांविषयी आपण काय बोलणार अशा पद्धतीची ती रचना आहे. कारण शंकराचार्यांचं तत्वज्ञान, शंकराचार्यांची स्तोत्र हे प्रत्येकी वेगवेगळे बोलण्याचे विषय आहेत. तर मी शक्यतो प्रयत्न करीन उद्या ते सांगण्याचा 1 तासात, पण 1 तास कमी पडेल असं मला वाटतं आहे. तर बघूयात आपण आता उद्या कसं. मॅडम तुम्ही 2 दिवस जरी घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. बघूया. आमच्या श्रोत्यांना ते नक्कीच आवडेल, हे मीच त्यांच्या वतीने सांगते. धन्यवाद मुग्धा. पण कारण काय आहे, इकडे बाकीची ही कामं आहेत चालू त्या कारण परीक्षेचं काम मुख्य चालू आहे म्हणून बाकी काही नाही. नाहीतर मला शंकराचार्यांवर खूप, कारण ते खूप फास्ट होतं हे मला माहिती आहे. काही काही गोष्टी अगदीच समजत नाहीत, पण म्हणजे त्याला इलाज नाही. आपल्याला वेदांत पंचक पूर्ण करायचंय तरी शंकराचार्यांवर आपण थोडं जास्त प्रेम करणार आहोत असं वाटतंय एकूण. कारण काय होईल, परत ते फास्ट सांगायला गेलं तर ते म्हणजे तितकं समजेल असं नाही कदाचित. त्यामुळे बघूयात आपण उद्या प्रयत्न करू सांगण्याचा, आणि नाही जमलं तर मग परवा आपण घेऊया. बरं, ठीक आहे. चालेल, मग थांबूयात मग आपण आज. ओके. साई शंकरजींचं असं म्हणणं आहे की हा माझा आवडीचा विषय आहे आणि त्यांना माहुलीकर मॅडमची आठवण येते. आता उद्या जर मी शंकराचार्यांवर बोलायला लागले तर जे पुणे विद्यापीठात शिकलेत ते म्हणतील की मांडेबाईंची आठवण येते. तर आम्ही ज्या गुरूंकडनं शिकलो त्यांचं थोडंसं प्रतिबिंब कदाचित त्यांच्या कृपेमुळे आमच्या बोलण्यामध्ये येतं. ती त्यांची कृपा आहे, आमचं याच्यामध्ये खरंच काही योगदान नाहीये. म्हणजे आम्हाला जेवढं समजलं तेवढं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. आशा माळणकर तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. उद्या 1 तासाच्या ऐवजी 2 तास नाही, तसं नको करूयात आपण. 1च तास घेऊयात आणि परत प्रश्नोत्तर आणि मग परवा परत घेऊयात. कारण काय होईल माहितीये का, मी नुसतीच बोलत राहीन 2 तास, पण मग त्याच्यातनं ते आदान प्रदान होईलच असं नाही. म्हणून मला असं वाटतं की आपण 1 तास घेऊ आणि मग थोडेसे प्रश्नोत्तर घेऊ, आणि जर नाही जमलं तर परवा घेऊ, नाही तर मग उद्या जर झालं तर काही हरकत नाही. या दृष्टिकोनातून परवा समजा तुमचं काही शेड्यूल असतं, तर त्या दृष्टिकोनातून मला ऐकू नाही आलं तुम्ही काय म्हणताय. आशाजी तुमचा आवाज येत नाहीये नीट. ठीक आहे. हो, ठीक आहे. ठीक आहे, मग आपण थांबूयात का मग आता रुपाली मॅडम? हो. धन्यवाद मुग्धा, आणि सगळ्या श्रोत्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचे, रुपाली मॅडमचे आणि आपले जे श्रोतृवर्ग आहेत त्यांचे. आपण उद्या परत भेटूयात संध्याकाळी 6:30 वाजता. धन्यवाद.